फक्त 2 रुपयामध्ये तुमच्या कितीही फाटलेल्या भेगा पडलेल्या टाचा अगदी सहज तुम्ही ठीक करू शकता 2 ते 3 दिवसामध्ये, कारण की मी हा स्वतः अनुभवलेला उपाय आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता माझे तळपाय किती छान सॉफ्ट मऊ दिसत आहेत, पण हे तळपाय एवढे मऊ असे अगोदर नव्हते, खूप जास्त यावरती भेगा पडल्या होत्या, अगदी रफ तळपाय होते, खूप जास्त मला पण त्रास व्हायचा। पण माझ्या आजोबांनी मला हा उपाय सांगितला आणि हा एवढा पॉवरफुल घरगुती उपाय आहे ज्यामध्ये आपण घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून अशी एक क्रीम बनवणार आहोत। क्रीम लावल्यानंतर तुमचे पाय अगदी लहान मुलासारखे सॉफ्ट मऊ होतात। कितीही पायाला भेगा पडल्या असतील, रक्त निघत असेल तरीही ते पूर्णपणे तुमचा त्रास दूर होतो, पायदुखी टाचदुखी देखील थांबते। आपल्या पूर्ण शरीराचं ओझं पायावरती असतं, तर अगदी टाचदुखी किंवा टाचाला भेगा पडल्या असतील तर 2 पावलंही चालली जात नाहीत आणि खूप जास्त अशा वेळेस त्रास होतो। पण हा त्रास कायमचा घालवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, क्रीम तयार करा आणि फक्त 2 रुपयामध्ये तुमचा हा पूर्ण त्रास निघून जाईल। आणि हो 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओमध्ये मी काही डिटेल्स देखील सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे मेणबत्ती। तर इथे साधारण आपल्याला फक्त 1 ते 2 रुपयाला मिळणारी मेणबत्ती घ्यायची आहे। अगदी मी क्रीम खूप जास्त बनवलेली आहे, कारण की मला माझ्या काही पाहुण्यांसाठी देखील द्यायची होती। पण तुमच्याकडे जर तुम्हाला फक्त 2 पायासाठी हवी असेल तर तुम्ही यामधील अर्धी जी मेणबत्ती आहे ती जरी वापरली तरी चालेल, किंवा तुम्ही याला बनवून देखील ठेवू शकता। भरपूर दिवस ही क्रीम टिकून राहते, अजिबात खराब होत नाही आणि फक्त 1 ते 2 रुपयाला ही मेणबत्ती मिळते। तर याला आपण असं बारीक करून घेतलेला आहे, अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थोडंसं मोजमाप इथे व्यवस्थित घ्यावं लागेल, अगदी ढोबळमानानच पण मोजमाप नक्की घ्या, जेणेकरून आपली क्रीम जास्त घट्ट किंवा पातळ होत नाही, कारण की मेणबत्ती थोड्या वेळानंतर घट्ट होते। तर त्यासाठी आपल्याला एक छोटंसं काही भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी छोटी पळी घेतलेली आहे, यामध्ये मेणबत्ती मी भरून घेतलेली आहे। तर 1 पळी इथे आपण मेणबत्ती वापरलेली आहे। तर आपल्याला इथे तेल जे वापरायचं आहे त्याचं प्रमाण इथे तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर तुमची जी क्रीम आहे ती खूप जास्त घट्ट होईल। तर इथे आपण घेतलेलं आहे तेल। तर इथे मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे, आपल्या पायासाठी मोहरीचं तेल खूप छान असतं। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे सरळ आपलं खोबरेल तेल वापरू शकता। तर इथे मी अर्धा पळी खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि 1.5 पळी मोहरीचं तेल। तुमच्याकडे जर जसं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे 2 पळी खोबरेल तेल यामध्ये टाका। आणि हो क्रीम बनवत असताना स्वच्छतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। आणि इथे आपण घेणार आहोत ॲलोवेरा जेल। तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर तुम्ही त्याचा गर काढून यामध्ये वापरू शकता। माझ्याकडे सध्या कोरफड नाही म्हणून मी इथे जेल वापरत आहे। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। साधारण आपण 1 छोटा चमचा यामध्ये कोरफड अशी टाकलेली आहे। तर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोड्या वेळानंतर आपल्याला एक सिक्रेट वस्तू यामध्ये टाकायची आहे, ज्यामुळे आपली जी क्रीम आहे ती अगदी खूप जास्त परफेक्ट होते, दिसायलाही आणि वापरायलाही। त्या अगोदर इथे आपल्याला हे छोटंसं भांडं गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। इथे तुम्ही याला बनवण्यासाठी कोणतंही भांडं वापरू शकता। तर मेणबत्ती इथे मी छान अशी वितळून घेत आहे आणि कोरफड देखील यामध्ये छान गरम होते। तर व्यवस्थित याला हलवून घ्या, अगदी आपण याला पातळ असं करणार आहोत। आणि पाहू शकता खूप जास्त क्रीम बनते। अगदी तुम्ही अर्धी मेणबत्ती घेतली किंवा जे तेलाचं प्रमाण आहे त्याप्रमाणे कमी जरी केलं तरी चालेल, खूप इफेक्टिव्ह आहे आणि वर्षानुवर्ष आपण या क्रीमचा उपयोग करू शकतो। तुम्हाला तर यानंतर कधीच गरज पडणार नाही, कारण की 2 ते 3 वेळा वापरल्यानंतरच खूप छान रिझल्ट येईल। पण तुम्ही इतर कोणालाही देऊ शकता किंवा सजेस्ट करू शकता, खूप छान इफेक्टिव्ह आहे, एकदा नक्की ट्राय करा। आणि त्यानंतर मेणबत्ती छान वितळून झाल्यानंतर आपण ही कढई छोटीशी खाली घेतलेली आहे, हे भांडं आता आपल्याला हे थंड करायचं आहे। पण इथे फक्त थंड करून चालणार नाही, तर खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे यामध्ये आपल्याला टाकायची आहे, ती म्हणजे हळद। आणि हळद पाहू शकता अगदी थोडीशी चिमूटभर मी टाकलेली आहे, खूप जास्त टाकायची नाही। आता या क्रीमचा सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की इथे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि जी मेणबत्ती आहे ती लगेचच थंड झाल्यानंतर घट्ट होते, तेल काही घट्ट होत नाही। पण आपल्याला आता हे पूर्ण मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे आणि ते कसं पॉसिबल होतं ते आपण पुढे पाहूयातच। त्या अगोदर इथे आपल्याला लागणार आहे एखादी छोटीशी बरणी किंवा अशा प्रकारची डब्बी। तर इथे मी एखाद्या क्रीमची अशी एक छोटीशी झाकणाची डब्बी घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। झाकणाचाच एखादा डब्बा किंवा छोटीशी बरणी वापरा, जेणेकरून हे व्यवस्थित बंद राहील। आणि त्यानंतर याला आपण थंड पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। थंड पाण्यामध्ये याला व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे, असं नाही की थंड पाण्यामध्ये सोडून
सोडून दिलं आणि आपलं काम झालं, अजिबात नाही। तुम्ही जर असं केलं तर फक्त मेणबत्ती घट्ट होते, तेल तसंच राहतं आणि जेव्हा आपण याला वापरायला जातो तर एकदा तर मेणबत्ती लागते किंवा तेल लागतं, तर पूर्ण आपल्याला याचा फायदा होत नाही। त्यामुळे याला व्यवस्थित हलवत राहा, जेणेकरून काय होतं, मेणबत्तीमध्ये तेल जे आहे ते पण मिक्स होतं आणि व्यवस्थित ही जी क्रीम आहे ती आपली जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होत नाही। तर पाहू शकता इथे आपण ज्याला असं थोडंसं हलवत आहोत तोपर्यंतच हे पूर्ण असं घट्ट होत झालेलं आहे। तर याला असं व्यवस्थित तुम्ही थोडंसं हलवून घ्या आणि इथे जी मी छोटीशी झाकणाची एक डब्बी वापरलेली आहे तशी तुम्ही कोणतीही वापरू शकता। आणि याला बनवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच याला तुम्ही कसं लावता ते देखील महत्त्वाचं आहे, कारण की चुकीच्या पद्धतीने लावलं तर तुम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही। याला कधी कुठे कसं वापरायचं ते आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि पाहू शकता हे असं घट्ट झालेलं आहे। याला आपण असं थोडंसं वाकडं जरी केलं तरी यामधून क्रीम पडत नाही, म्हणजे जास्त कडक किंवा अशी जास्त पातळ क्रीम झालेली नाही, अगदी परफेक्ट क्रीम झालेली आहे। क्रीम वापरत असताना आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत, ते देखील पहा, खूप महत्त्वाच्या आहेत। तर आता पायावरती आपल्याला जेव्हा भेगा पडतात किंवा त्रास होतो पायदुखीचा, टाचदुखीचा, तर त्यावेळेस आपण जेव्हा पाहतो तर आपली जी पायाची तळपायाची स्किन असते ती अशा प्रकारे डेड झालेली असते आणि आपण याला काढत नाही, जे की काढणं खूप गरजेचं असतं। एखादा नॉर्मल ब्रश घ्या कपड्याचा किंवा टूथब्रश खराब असलेला आणि आपले पाय थोडेसे कपडे धुवून झाले आंघोळीनंतर सॉफ्ट असतात, मऊ असतात, तर त्यावेळेस आपल्याला तो ब्रश आपल्या पायावरती फिरवायचा आहे। आपण काही बाहेर जाऊन पेडिक्युअर वगैरे करत नाही, त्यामुळे हे कधी असे डेड स्किन निघत नाही। तर याला काढणं वेळोवेळी खूप गरजेचं असतं। जसे की आंघोळीनंतर पाय मऊ असतात, कपडे धुतल्यानंतर पाण्यातले कामं केले तर त्यानंतर पायाची डेड स्किन ब्रशच्या मदतीने काढा आणि पाय छान स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या। आता तुम्ही ही जी क्रीम आहे ती सकाळी आणि रात्री झोपण्या अगोदर वापरू शकता, म्हणजे सकाळची कामं झाली, आंघोळ झाली की त्यानंतर वापरायची आणि रात्री झोपण्या अगोदर वापरायची। आता वापरायची कशी ते पाहूयात। तर इथे पहा, आता माझे पाय तर खूप छान या क्रीमने सॉफ्ट केले आहेत। आता तुमचे पाय देखील सॉफ्ट होतील तुम्ही जेव्हा ही क्रीम लावाल। तर इथे आपल्याला फक्त बोटावरती अशी क्रीम घ्यायची आहे, जास्त लागतही नाही। तुमच्या जर पायावरती इथे भेगा पडल्या असतील, टाच पूर्णपणे फाटली असेल, रक्त निघत असेल किंवा इथे समोर देखील बऱ्याच वेळा छोट्या छोट्या भेगा पडतात, तर अगदी पूर्ण तळपायावरती देखील तुम्ही लावू शकता। असं नाही की जिथे भेगा पडल्यात तिथेच लावायचं, पूर्ण तळपायामुळे मऊ होतो। तर फक्त बोटावरती अशी क्रीम घ्यायची आहे आणि पायाला अशी चोळून घ्यायची, जिथे भेगा आहेत किंवा जिथे भेगा नाही तिथेही बोटांवरती देखील याला व्यवस्थित तळपायावरती चोळून घ्यायचं आहे। अगदी पायाच्या वरती भागावर लावायची गरज नाही, फक्त तळपायाला लावून घ्या व्यवस्थित अशा प्रकारे आणि अगदी हळूहळू आपण याला चोळून घेणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिट द्या स्वतःसाठी। अगदी 4-5 तासातच तुम्हाला लक्षात येईल की तुमचे पाय खूप छान मऊ झालेले आहेत। आणि ही क्रीम असं नाही की पायावरती लावल्यानंतर जसं आपण यामध्ये मेणबत्ती टाकलेली आहे तर घट्ट होते किंवा असं थोडंसं वेगळं वाटतं, अजिबात नाही। तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण पायाला काही लावलेलं आहे, अगदी पातळ लेयर आपल्याला यावरती अशी लावायची आहे। आणि हो, दिवसा तुम्ही जेव्हा आंघोळीनंतर क्रीम लावाल त्यानंतर पायामध्ये सॉक्स घाला, कारण की धुळीमुळे परत पाय खराब होऊ शकतात किंवा पायाला धूळ लागू शकते, टाचांच्या भेगामध्ये धूळ जाऊ शकते। तर ते लक्षात घ्या, रात्रीच्या वेळी तुम्हाला काही सॉक्स घालायची गरज पडणार नाही। आणि हो, बऱ्याच जणांना सवय असते की पायाला किंवा चेहऱ्याला काही आपण लावलं की ते लगेचच आपण हातालाही लावतो, पण अजिबात ही क्रीम आपल्याला हाताला वापरायची नाही। स्वच्छ पाण्याने हात धुवा, हाताला अजिबात क्रीम राहत नाही। मग कधी बनवताय ही पॉवरफुल क्रीम मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।